संबोधलं जातं नाईट स्पेशालिस्ट म्हणून या टीमला का ओळखलं जातं याची ओळख पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये या टीमने करून दिली. चला विकासजी जोशी आपण या प्लीज. रावण बैलाचे मालक विशालदादा जोशी, विकास जोशी, विवेक जोशी, वी फॅक्टर, तीन भाऊ. चला डावाला सुरुवात किरण पवार बॉलिंग ट्रॅक मध्ये पहिल्या षटकामध्ये आला आणि समोर सोहेल शेख हा फलंदाज. पहिला बॉल ओव्हर द विकेट. या ठिकाणी किरण पवारला आपण पाहता अंतिम सामना जो जिंकेल तो एका पारितोषिकाचा हकदार बनेल. टॉप 4 मध्ये जाईल. अंतिम सामना तितकाच हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला फुल टॉस आणि इथे त्या ठिकाणी आपण पहिला लॉंग ऑफच्या अगदी बाजूला कव्हर्स मध्ये डीप मध्ये बॉल चालला. एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. 4 धावा. गावाला आमदार चषक ठेवला आज केलवणे गावाला आमदार चषकात कसतई नाव उरण पनवेलला. धन्यवाद. 4 धावा पहिल्या बॉलवरती आल्या आणि सुरुवात मात्र सोहेलने आक्रमक केली. 4 रन पेट संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहताय. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑनच्या वरून लँड केलाय त्या ठिकाणी सीमारेषा पार. आक्रमक फटका षटकार. मागच्या 2 सामन्यामध्ये फारसा इफेक्टिव्ह राहिला नव्हता पण इथे निर्णायक मॅच मध्ये त्याची बॅट दबली आणि तीही किरण पवारच्या अगेन्स्ट. वन्स अगेन वन्स मोर अनदर वन ह्यूज इट. षटकार. 6 धावा. पवारवरती आता आक्रमण करतोय. सोहेलला तुम्हाला रोखावं लागेल. प्रचंड आक्रमक झालाय. याही वेळा आपण पहिला यॉर्कर लेनचा बॉल मिडॉनला खोदून काढलाय. त्या ठिकाणी पकडलाय. रन त्या ठिकाणी नाहीये. कमबॅक या ठिकाणी पण होताना पाहताय. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड मध्ये स्थिरावलेल्या पाहायला मिळतील. त्या म्हणजे बिनबाद 16 धावा. पहिलं षटक. पॉवर प्ले नाहीये खरं तर डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि इथे आपण पाहत आहे खरं तर हा फटका फसलाय. विरुद्ध दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न किरण पवार त्यानेच मात्र प्रत्युत्तर दिलं सोहेल शेखला. ज्या सोहेलने पहिल्या 3 बॉलवरती आक्रमण केलं त्याला मात्र बाद केलं किरण पवारने. हे बॅटल तुम्हाला या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. विकेट डाऊन. राजमाळी आयोजक लय भारी तेजस माळी आयोजक भारी कामगिरी त्याची न्यारी. सुशील ठाकूर साईराज माळी आयोजक लय भारी. धन्यवाद. संपूर्ण आयोजकांचं मी खरं तर हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. 3 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. खरं तर 4 दिवसाचा होता अवधी परंतु उद्या 12 नाईट्स फायनल. तर मी खरं तर मी आभार व्यक्त करतो तमाम केळवणे ग्रामस्थांचं आणि या संपूर्ण आयोजकांचं. भारतीय जनता पार्टी केळवणे यांच्या माध्यमातून आमदार चषक उरण पनवेलचं हे दमदार पर्व. याही वेळा आपण पहिला थोडा स्लोवर पद्धतीचा बॉल टप्पा आणि इथे मात्र मिड विकेटला अक्षय पवार त्याने टिपला झेल आणि संपला नमीचा. इथे मात्र खेळ आल्या परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. खरत राजेश खरत सागर ठाकूर आयोजक विक्रांत मात्रे भारत ठाकूर आयोजक हायनेक. योगेश खरत राजेश खरत सागर ठाकूर आयोजक विक्रांत मात्रे भारत ठाकूर आयोजक हायनेक. या चषकाची झाली व चर्चा उरण तालुक्याला. या चषकाची झाली व चर्चा पनवेल तालुक्याला. आमदार चषकात गाजतई नाव उरण पनवेलला. उरण पनवेल तालुक्यापुरती ही स्पर्धा मर्यादित राहिलेली नाही आहे कारण या स्पर्धेमध्ये मुंबईचे संघ खेळले, भिवंडीचे संघ खेळले, ठाण्यामधील संघ खेळले, पनवेल रायगडच्या कानाकोपऱ्यातील संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही होताना पाहताय. अशी ही स्पर्धा आपण पाहता. या ठिकाणी आमदार चषक उरण पनवेलचं हे दमदार पर्व. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या. धावफलकावधी 16. पहिले 3 बॉल होते सोहेलच्या नावावरती परंतु पुढचे 3 बॉल किरण पवार. मी म्हटलं होतं खरं तर या सामन्यामध्ये असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र कमबॅक पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये आलाय गोलंदाजी मार्कमध्ये
त्या ठिकाणी रोहित केदारी हा खेळाडू, रोहितला आपण पाहता त्या ठिकाणी धिप्पाड शरीरयष्टीचा हा खेळाडू रोहित। यावेळेस आपण पाहता बॉलिंग ट्रॅकमध्ये समोर फलंदाज बंटी जोशी, रन मशीन पेठ संघाची या ठिकाणी आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडला बंटीला। पहिला ओव्हरमध्ये सोहेलने आक्रमण केला तर इथे बंटी आला स्ट्रायकिंग एंडला। पहिला बॉल बाउन्सरचा वापर केला, उजव्याच्या बाहेर टाकलेला हा बाउन्सर चेंडू आणि बॅटचा संपर्काने निर्धाव चेंडू। बघा थंडीचं प्रमाण इतकं वाढलंय, तापमान पूर्णपणे घसरलंय, तरी देखील मोठमोठे ब्लास्ट होतात, मोठमोठे फटके येतात। ही गुणवत्ता, ही आक्रमकता या फलंदाजांकडे, ताकद आणि टायमिंगच्या आधारावरती हे फटके पाहायला मिळाले आजच्या रात्रीमध्ये। आक्रमक बॅटिंग प्रत्येक फलंदाजाने केली आहे या मॅचच्या दरम्यान। बंटीने पहिला डॉट बॉल फेस केला, धावा स्कोर कार्डमध्ये आहे त्या ठिकाणी 2 गडी बाद 16 धावा। नेक्स्ट बॉल इथे आपण पाहता ऑन ड्राईव्ह हा फटका चालला, त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डिंग चांगली, थ्रो अतिशय योग्य झालाय। नवीन आलेला फलंदाज आपण त्या ठिकाणी पाहताय अविनाश वास्कर। अविनाश वास्करची एक खासियत आहे, प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा तो मैदानामध्ये आला तेव्हा मात्र पहिला बॉल त्याने सीमारेषा पलीकडे धाडलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये। आता याही वेळा तो पराक्रम पुन्हा एकदा करेल का या स्पर्धेमध्ये हे पाहावं लागेल। तो मात्र स्ट्रायकिंग एंडला प्रचंड आक्रमक मिडल ऑर्डर मधला हा खेळाडू अविनाश वास्कर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय। रोहितचं हे षटक, पहिला डॉट, त्यानंतर सिंगल आली, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। इथे आपण पाहता स्विंग अँड मिस, अगदी टप्पा पडल्यानंतर बाउन्सर आणि त्यानंतर आपण पाहता विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय। लाऊड अपील झाली, पंचांमध्ये दबाव प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट करायचा होता, पण तो निर्णय पंचाने दिलाय। खेळाडू सुरक्षित आहे। बघा पुन्हा एकदा रिप्ले ऍक्शन मध्ये पाहाल तुम्ही, बॅटचा फ्लो आला प्रचंड वेगाने, त्यानंतर बॉल निघून गेला धीम्या गतीने, थोडंसं चेंज ऑफ द पेस होतं, खरं तर गती परिवर्तन केलं रोहितने आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। अक्रॉस द लाईन खेळायचं होतं त्या ठिकाणी अविनाश वास्करला, डॉट बॉल रोहित कडून पाहायला मिळाला, लाईन उजव्याच्या बाहेर। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथे आपण पाहता थिक एज अँड टेकन, कीपर किरण पवारने टिपला जेल आणि इथे मात्र आणखीन धक्का बसला अविनाश वास्करच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय या ठिकाणी पेट टीमला। सामन्यामध्ये आशिषने जो फटका खेळला होता, एज लागून झेल टिपला होता, तो अगदी वाईड लाईनवरचा बॉल होता आणि जिशाने तो खरं तर जाणून बुजून टाकला होता। त्याचं हे खरं तर कमबॅक होतं आणि त्याच्यावरती मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न केला, तिथेच खरं तर आपण पाहिला हायवे दिवस संघ मागे गेला। एक चुकीचा फटका आणि तिथे मात्र झेलबाद झाला। सुमित खांदेकर हा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहताय, सुमितला मैदानामध्ये येताना आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती धावा कमी आहेत, कमबॅक केलं पण तो अजूनही वेळ गेली नाही, आक्रमण करावं लागेल। पेठ संघाला ताकदीचा वापर करायचा आहे आणि इथे आपण पहिला बॅट अँड पॅटच्या मधून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये। सुमितने खरं तर तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये आय थिंक विंदने संघाच्या अगेन्स्ट मारलेला षटकार आजही आठवतं, 1 चेंडू आणि 6 धावा असताना त्यांनी षटकार लगावत सामना फिनिश केला होता, पण तिथे किस्सा वेगळा होता। खरं तर आपण पाहिला 2 रन पेनल्टीचा, तोही चर्चेमध्ये राहिला आणि त्याही वेळा मात्र संधी सोडली नव्हती या खेळाडूने, षटकार लगावत सामना जिंकून दिला होता, पण इथे 1.5 चेंडूचा खेळ संपलाय। पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त सिंगल रन खर्च केली आहे रोहित केदारने या षटकामध्ये। इथे ऑन ड्राईव्ह आडव्या बॅटने हा फटका मिड विकेटला क्लिअर केलाय, बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार, 6 धाब्यासाठी आलाय हा गरजेचा दर्जेदार षटकार। च्या समाप्तीनंतर 3/23 पेठ संघाला देखील ठाऊक आहे या मॅच मध्ये धावांचं टार्गेट तुम्हाला मोठं बनवावं लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये 53 असताना देखील संघ थोडासा बॅकफुटला गेला होता, पण इथे किरण पवार अक्षय पवार ही भेदक जोडी आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला किमान 40च्या आसपास पोहोचावं लागेल आणि जर का 40च्या आसपास पोहोचला हा संघ तर हे खरं तर फायटिंग टोटल राहील पेठ संघासाठी,
कारण त्यांच्याकडे असणारे खरं ताकदीचे गोलंदाज त्यांच्या आधारावरती मात्र ते सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात. इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय संकेत केदारी. हा खेळाडू आज प्रफुल्ल टीममध्ये नाही आहे. खरं प्रफुल्ल आला असेल तर या आपण व्यासपीठावरती प्रफुल्लचं देखील आपण करूया स्वागत. प्रफुल्ल केदारी इथे आपण पाहिलं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. स्वतःवरती विश्वास बंटी दाखवतो, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि पहिला बॉल डॉट टाकलाय. मागच्या सामन्यात षटकामध्ये एक षटकार आला तरी इकॉनॉमिकल स्पेअर राहिला. खरं तर 7च धावा खर्च केल्या रोहितने. ते कमबॅक होतं खरं सावळे संघासाठी. पण आता अंतिम षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. कोणता संघ जाईल सुपर 4ला हे पाहावं लागेल. इथे आपण पाहिला खरं तर राऊंड द विकेट आले, अँगल बनवला परंतु प्रचंड बाहेर बॉल टाकला. पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धाव संख्येत होईल वाढ. टोटल धावा आहे धाव फलकावरती 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहे स्पर्धेचं. भरपूर चांगलं योगदान राहिलं. जरूर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. असं हे चॅनल लाईव्ह सेवा त्यांच्या माध्यमातून मिळाली. दमदार योगदान आपण पाहताय. 2,50,000च्या वर सबस्क्रायबर ज्या चॅनलचे पूर्ण झाले ते 24 लाईव्ह इव्हेंट आपण पाहताय. इथे ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट, क्या बात आहे. टायमिंग नजाकत या फटक्यामध्ये पाहिली आणि बॉल त्या ठिकाणी गेलाय प्रेक्षक दीर्घामध्ये. चांगला प्रयत्न होता झेल पकडण्याचा, खाली पडले पण तो झेल त्यांच्याकडून सुटलाय. थोडा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता बघा. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत अजूनही या कडाक्याच्या थंडीमध्ये ते सामन्याचा आनंद घेतात. कॅच बघा मागे दगड आहेत आणि इथे हेलिकॉप्टर लुक आणि बॉलला मात्र पाठवलंय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. बंटी जोशी ब्रँडेड षटकार. बंटीने आता घंटी वाजवली या षटकामध्ये. सावळे संघाच्या अगेन्स्ट लगातार 2 षटकार मारले. जितना बडा संघर्ष उतनी ही जीत बडी शानदार होते असं म्हणतात. संघर्षाचं नाव म्हणजे बंटी जोशी. एका दिवसामध्ये 2 बाईक पटकावणारा हा खेळाडू. मला आठवतं बोकडवेळाची स्पर्धा आम्ही केली, त्या स्पर्धेमध्ये डे स्पर्धेमध्ये देखील बाईक पटकावली, रात्री बोकडवेळा देखील बाईक पटकावली. वाकणच्या स्पर्धेमध्ये नारेलीच्या मैदानावरती बाईक पटकावली आणि लगेच त्याच रात्रीमध्ये दुसरी बाईक पटकवली आणि बोकडवेळाच्या स्पर्धेमध्ये. असा हा बाईक वीर आहे. 13 बाईक ज्याच्या नावावरती आहेत, एक 4 व्हीलर कार ज्याच्या नावावरती आहे, तो खेळाडू आहे बंटी जोशी. संकेतवरती आक्रमक झालाय. पुढचा बॉल देखील बॅकफुटला जाऊन हा फटका डाऊन द ग्राउंड. लगातार हा 3रा षटकार. बंटी जोशी नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय. षटकार त्याला बंटी घंटी वाजवतो पण तो बॉल हवेत मैदानाच्या आतमध्ये. डीजे अनस्टॉपेबल अशी खरं तर इनिंग त्याने साकारली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बंटी जोशीने प्रचंड आक्रमक झालाय या मॅच मध्ये. मात्र निर्णायक खेळ त्याने आता बंद केला. 42 मध्ये पोहोचला. मी मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 40च्या आसपास जर का पेट संघ पोहोचला तर हे टार्गेट 40 टोटल राहील. आणि आतापर्यंत 42 धावा धाव फलकावरती आल्या. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. संकेत थोडासा मागला ठरलाय. 4 मध्ये 19 खर्च केले आतापर्यंत. इथे यॉर्कर खोदून काढला बॉलला, स्क्वेअर लेग मध्ये चालला. दुसरा रनचा प्रयत्न केला जाईल कारण स्ट्राईक हवी आहे बंटीला. आता इथे स्ट्राईक रोटेशन ओव्हरथ्रो झालाय. ओव्हरथ्रो झालाय आणि चेक केलं जाईल. स्ट्राईक रोटेशन आता असेल का? ओव्हरथ्रो झाला ना पण. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही पंच चर्चा करतील आणि निर्णय देतील. अतिशय योग्य निर्णय देतील. त्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया काय असेल. इथे आपण पाहता 2 रन कंप्लीट केला पण तो स्ट्राईक रोटेशन आहे की नाही हे ग्राह्य धरले जाईल. चला खरं तर दोन्ही एंड सोडायच्या तुम्हाला. चेक केला जाईल. चेक केला जाईल.
चला डगआउटमध्ये थोडी शांतता राखा, चेक करतील आणि निर्णय देतील. चेक करून योग्य तो निर्णय दिला जाईल. बघा कधी कधी आपल्याकडे स्पर्धांमध्ये नियम आहेत, दोन्ही एंड तुम्हाला एकाच वेळा सोडावे लागतील. परंतु इथे ओव्हर थ्रो देखील झाला, त्यामुळे पंच निर्णय घेतील. यस, ओव्हर थ्रो, त्यामुळे 2 धावा इथे ग्राह्य धरल्या जातील असा निर्णय तिसऱ्या पंचाला. आणि अगदी योग्य निर्णय आहे. जेव्हा बॉल स्टॉप झालेला असेल किंवा फिल्डरच्या हातामध्ये असेल तेव्हा तुम्ही दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागतील. आणि जर का ओव्हर थ्रो झालं असेल तर रनिंग एक्स्ट्रा रन घेण्याचे तुम्हाला चान्स मिळतात. आणि तिथे मात्र 2 धावा घेतल्या गेल्या, 2 धावा आल्या. धावसंख्येत वाढ तब्बल 44 धावा धाव फलकावरती. लागताना बादल लास्ट बॉल आहे, टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. टार्गेट सेट करणारा हा चेंडू इथे आपण पाहिला, ऑन साइडला फटका चाललाय त्या ठिकाणी. अक्षय पवार, क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो देखील तेवढाच वेगवान झालाय. चेक केलं जाईल इथे रन कंप्लीट आहेत की नाहीये. तिसरे पंचांनी मात्र इशारा दिलाय. आमचे नंदू पाटील, त्यांची एक वेगळी स्टाईल आहे आणि त्यांचा इशाराला थर्ड अंपायरकडे रन चेक केला जाईल. निर्णय, त्याला मैदान सोडा पण लगेच फिल्डिंग लावून घ्या. रन किती आहेत, 1 का 2 नक्कीच तिसरे पंच सांगतील. आणि जर का 2 असतील तर 46 आणि 1 असेल तर 45 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. बंटीचं कौतुक करावं लागेल, तो शेवटपर्यंत उभा राहिला, त्याने धावा बनवल्या. परंतु हे पहिलं सत्र होतं, नाटकाचं पहिलं अंग आपण पाहिलं. पण दुसऱ्या अंगामध्ये तुम्हाला किरण पवार, अक्षय पवार पाहायला मिळेल. त्यांच्याकडून देखील तुम्हाला वादळी खेळीची अपेक्षा असेल. आणि या मॅचमध्ये धावा होतील का हे पाहायचं आपल्याला या मॅचच्या दरम्यान. रन चेक केलं जाईल. चेतन स्वामी यांना पण ऐकणार आहात पुढच्या सत्रामध्ये. सेफ आहे, 2 धावा आल्या. टार्गेट आता असेल या ठिकाणी 47. 46 झाल्या धावा येणाऱ्या 3 षटकामध्ये करायच्या आहेत. 47. आपण जाऊया, ऐकूया चेतन स्वामी यांना. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद रोशन पाटील सर. 3 षटकांचा खेळ झालाय. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावा लागला, स्कोर कार्ड होती 18 चेंडूमध्ये. म्हणजे 3 षटकामध्ये धावांचा विचार केला तर 46 धावा आणि 47 धावांचा एक डोंगर उभा केलाय टीम RCC पेठ संघाने. बंटी जोशी नावाचा वादळ या मैदानावरती मात्र नक्कीच गुंगावला. अप्रतिम फटकेबाजी, 3 चेंडूमध्ये 3 षटकार मात्र नक्कीच ठोकले गेले होते. अंतिम षटकामध्ये गोलंदाज बघा, उद्या स्पर्धेची अंतिम रात्र आणि बरोबर 10 फेब्रुवारी पहिला सामना असेल गावदेवी साई विपक्ष मरुआई विंदने. दुसरा सामना असेल कोपरोली 11 कोपरोली विपक्ष जाणता राजा दादर. तिसरा सामना असेल ओम 11 जय माता दी दिगोडे विपक्ष साई सावली टाकीगाव. चौथा सामना असेल तिसाई मरुआई बोरखार विपक्ष 1416 वॉरियर्स गोवटने. त्यामुळे पहिल्या दोन्ही संघांना सूचना राहील, आपण बरोबर 6:30 इथे रिपोर्टिंग करा, गावदेवी साई आणि मरुआई विंदने. थँक्यू रोशन सर. पुन्हा एकदा 18 चेंडूचा खेळ झाला. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावा लागला स्कोरवरती RCC पेठ संघाच्या तब्बल 47 धावा. 46 धावा आणि 47 धावांचा एक डोंगर उभं केलं गेलाय. चांगली फलंदाजी बंटी जोशी. तब्बल 8 चेंडूमध्ये 23 धावांची विस्फोटित खेळी या खेळूच्या माध्यमातून मात्र नक्कीच बघितलं आपण. चांगले फटके, त्यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार सुद्धा मात्र लगावले गेलेत. 18 चेंडू 47 धावांची गरज. सलामीची जोडी अष्टविनायक तुषार केजसी सावलेश्वर सावले संघाकडून आलाय. किरण पवार आणि अक्षय पवार, 2 बंधूंची जोडी आज या मैदानावरती 47 धावांचा टार्गेट सेट केलाय टीम RCC पेठ संघाने. त्या धावा मात्र नक्कीच करायला लागतील. टॉप 4 मध्ये जागा बनवायची असेल या 4 दिवसाच्या स्पर्धेमध्ये. स्ट्राईकला फलंदाज नो डाऊट रायगडचा मात्र एक सुपरस्टार सावलेश्वर सावले संघाचा एक कोयनीर हिरा म्हणजे ज्याची ओळख आज मात्र या टेनिस क्रिकेट जगतामध्ये आहे. स्ट्राईकला फलंदाज नो डाऊट किरण पवार, तर नॉस्टिंगला फलंदाज त्याचीच बंधू अक्षय पवार. तर बॉल ट्रॅक वरती RCC पेठ संघाकडून एक तेजतर्रार गोलंदाज अरबाज शेख. 18 चेंडू 47 ती गरज. गेम ऑन, पंचांचा इशारा.
राईट आर्म ओव्हर द विकेट. अरबाज टू किरण. गेम ऑन. पंचांचा इशारा. 18 चेंडू 47 धावांची गरज पहिला चेंडू फेकण्यासाठी. 23 थरार गोलंदाज पंचांचा इशारा. एक नक्कीच अवांतर चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवर श्रीगणेश केलाय वाईटने. चला पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. दोन्ही संघ पहिले चेंडूवर मात्र नक्कीच अवांतर चेंडू धाव जोडली गेले. श्रीगणेश झालाय टीम अष्टविनायक 11 KJ सावली संघाचा. एक धाव मात्र नक्की स्कोरकडे लागले गेलेत. 18 मध्ये 46 करायचे. स्ट्राईकला फलंदाज किरण. तर पॉइंट ट्रॅक वरती नो डाऊट अरबाज शेख. चांगला चेंडू चॉप केलाय. चेंडू चालाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. किरण पवारच्या बॅट मधून आला हा पहिलाच दमदार चौकार. किरण पवारच्या बॅट मधून पहिला दमदार चौकार आलाय. बॅकवर पॉइंटच्या दिशेने मात्र नक्कीच केलेला हा फटका. 4 धावा मात्र नक्कीच मिळाल्यात. तसंच राईट आर्म ओव्हर द विकेट. किरण टू अरबाज. मोठा फटका मारण्याचा आडवा नक्कीच केल्याचा प्रयत्न होता. चोख उत्तर दिलाय गोलंदाज अरबाज शेखने. पहिले चेंडू चौकार त्यानंतर कमबॅक केलाय. डॉट चेंडू सांगता 2 चेंडूचा झालाय खेळ आणि धावा लागला. स्कोर किती 5 धावा. बिनबाद 5. चांगली सुरुवात सावली संघाकडून मात्र नक्कीच झाली. पहिले चेंडू अवांतर वाईट नक्कीच फेकला होता. त्यानंतर एक दमदार चौकार. त्यानंतर कमबॅक अरबाज शेखचा. 5 धावा लागले स्कोर कार्ड वरती. 16 मध्ये 42 करायचे तुम्हाला. 16 चेंडू 42 धावेची गरज सावली संघाला. पॉइंट ट्रॅक वरती RC पेठ संघाचा अरबाज शेख. मोठा फटका मारचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. कॉपीबुक स्टाईल मध्ये नक्कीच पुन्हा एकदा बीट केला गेलाय. किरण पवार सगळ्या फलंदाजाला अरबाज शेखने लगातार 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. किरण पवार एक चेंडू मात्र नक्कीच चौकार घेतला होता. त्यानंतर कमबॅक राहिलाय. 2 चेंडू लगातार डॉट फेकले गेलेत अरबाज शेखच्या माध्यमातून. बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट. टीम अष्टविनायक 11 KJ सावली विपक्ष RCC पेठ. परंतु ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंच मात्र नक्कीच पंचांनी दंडित केलाय आणि अवांतर मात्र नक्कीच धाव्यामध्ये भर पडले. वाईट मध्ये नक्कीच फेकला गेलाय. 6 धावा स्कोर करते लागले गेलेत. या षटकाचा विचार करता एक चौकार आणि 2 अवांतर चेंडू फेकले गेलेत अरबाज शेख यांनी आणि 2 चेंडू डॉट सुद्धा फेकले गेलेत किरण पवार सारख्या फलंदाजाला. 3 चेंडू मात्र नक्कीच फेस केलेत आणि एक चौकार आणि डॉट किरण पवार. 6 धावा लागले स्कोर कार्ड होती. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी असलेला पहिल्या षटकामध्ये. चांगला फटका क्लास क्रिकेटचा. परंतु स्वतःच्या फॉर्ममध्ये चांगली फिल्डिंग करताना डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. हे काय करतंय मैदानावरती. होतच नव्हतंच झालं आणि 5 धावा टोटल. 1+4 म्हणजे 5 धावा मिळतील. नशिबाची 5 धावा मात्र नक्कीच टीम सावली संघामध्ये नक्कीच मिळतील. धावांचा विचार करा. स्कोर धावा लागल्यात तब्बल 11 धावा. चला मेडिकल टीम जायचं आहे मैदानावरती. थोडाफार दुखापत नक्कीच झाली गेले गोलंदाज अरबाज शेख याने. 23 थरार फटका होता किरण पवार याचा. पायामध्ये नक्कीच चेंडू अडवायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र नक्कीच पायाला आदळला. त्यानंतर मात्र नक्कीच दुखापत झाली गोलंदाज अरबाज शेख याला. त्यानंतर घडल्याचे चित्र मात्र नक्कीच वेगळं होतं. 5 धावा टीम सावलेश्वर सावली संघाला मात्र नक्कीच मिळाल्या.
4 चेंडूचा खेळ झाला, धावा लागल्या, स्कोर करते 11 धावा. पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाज अरबाज शेख याने. रेडी मात्र नक्कीच असेल हे 2 चेंडू मात्र फेकण्यासाठी. तर स्ट्राईकला फलंदाज नो डाऊट. या 2 मॅच मध्ये ज्याची बॅट मात्र नक्कीच या मैदानावरती आपल्या नावाचं वादळ मात्र नक्कीच निर्माण केलं. अक्षय पवार पहिला चेंडू आडव्या बांधण्या खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला मात्र नक्कीच फिल्डर आहे, एकदम मात्र कम्प्लीट केले गेला. एखाद्याने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. बिनबाद 12. चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात, जी सुरुवात पाहिजे होती टीम सावली संघाला ते मात्र नक्कीच करून देताना किरण पवार आणि अक्षय पवार. 13 मध्ये 35. 13 चेंडू येणारे आणखी 35 धावांची गरज तुम्हाला नक्कीच या सामन्यासाठी. शेवटचा अंतिम चेंडू अरबाज शेख बॉल ट्रॅक वरती. तर स्ट्राईकला फलंदाज. 4 चेंडू मध्ये 9 धावा खेळतोय किरण पवार. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. नक्कीच हा सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज किरण पवारच्या बॅट मधून हसून आला आलाय दमदार चौकार. अंतिम चेंडूवर परफेक्ट गॅप सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, क्रिकेटचा क्लास दाखवताना किरण पवार. आणि शेवटचे अंतिम चेंडूवर पॉइंटचे रिझन मात्र नक्कीच उडवून दिला हा चौकार. फलंदाज किरण पवारच्या बॅटमधून 4 धावा मात्र नक्कीच आला. शेवट मात्र नक्कीच गोड केलं किरण पवाराने. 6 चेंडूचा खेळ झालाय, पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावांचा विचार केला तर धावा लागला स्कोर कार्ड होती तब्बल 16 धावा. एक दमदार सुरुवात करताना टीम अष्टविनायक 11 केजेसी सावली संघ. 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज सामना, बेस्ट वर्सेस बेस्ट. पेट आणि सावले. पहिल्या इनिंग मध्ये आरसीसी पेट संघाकडून बंटी जोशीचा बोलबार राहिला होता, परंतु या सामन्यामध्ये किरण पवार मात्र नक्कीच आपल्या नावाचं वादळ या मैदानावरती निर्माण करतोय. येणार 12 चेंडू मध्ये धावांची गरज जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 12 मध्ये 31 करायची आहे टीम सावली संघाला. तर बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 घेऊन आलाय आरसीसी पेट संघाकडून साईबाज शेख. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने एक षटक फेकला, त्यामध्ये 1 धाव आणि 4 विकेट. सॉरी, शाहिबाज शेख बॉल ट्रॅक वरती आलाय. स्ट्राईकला फलंदाज अक्षय पवार. येणारे 12 चेंडू आणि 31 ची गरज. एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या मात्र नक्कीच भेटीला आलाय. अंतिम सामना 3ऱ्या दिवसातील आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय, फटका मात्र फसलाय. झेलकडे क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल टिपला गेलाय आणि संपलाय खेळ अक्षय पवार याचा. बॅक टू द आउट. पहिला धक्का बसला टीम सावलेकर संघाला. अक्षय पवार. तिसरा पंच मैदानावरती जायचं आहे. प्रणय तिसरा पंच जायचा आहे मैदानावरती. थर्ड अंपायर ची भूमिका मात्र नक्कीच तेजस माली जाताना दिसतोय मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा राहिल्या होतं. पहिल्या चेंडू विकेट. साईबाज शेख चांगला कमबॅक राहिला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या अरबाज शेख याने. त्यानंतर कमबॅक राहिला. पहिल्या चेंडूवर विकेट. तर विकेट कोणाची? अक्षय पवार. 2 सामन्यामध्ये घातक ठरला होता खेळाडू. तिसऱ्या पंचमध्ये नक्कीच भूमिकामध्ये साईराज माली दिसतोय. तर वंडाच्या स्वरूपात येतोय टीम सावली संघाकडून रोहित केदारी. अप्रतिम गोलंदाजी राहिली होती या खेळाडूची, परंतु फलंदाजी
पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल झालाय जमिनीत दान, एकदा कम्प्लीट केले आणि सुवर्ण संधी मात्र नक्कीच मिळाले रोहित केदारीला. क्रिकेटमध्ये तुम्ही एखाद्या खेळूची झेल मात्र सोडली गेली त्यानंतर मोठे मोठे रेकॉर्ड होते आपण नक्कीच होताना पाहिले गेलंय. सर रोहित शर्मा 264 धावा जी सोडली झेल. त्यानंतर या वर्ल्ड कपचा विचार केला तर मोझीम यांनी मात्र नक्कीच झेलला सोडलेला झेल. त्यानंतर एक विस्फोटक इनिंग 104 धावांना सोडलेली झेल मॅक्सवेलची. त्यानंतर 200 धावा पटकावल्या गेल्यात आणि एक सामना जिंकून दिला होता आणि स्वप्न राहिलं होतं टीम अफगाणिस्तानचं. परंतु इथं चुकी मात्र नक्कीच झाल्या. रोहित केदारले सुवर्ण संधी मिळालाय. ब्लॉक हॉल चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु मात्र नक्कीच डॉट चेंडू सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक राहिलाय शाहबाज शेख याचा. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव. त्यामध्ये नक्कीच झेल उडाला होता पण झेल जमिनीत दान झाला. त्यानंतर किरण पवार सुद्धा नक्कीच स्तब्ध ठेवलाय शाहबाज शेख यांनी. चांगला कमबॅक राहिलाय. 9 मध्ये 30 करायचे आहेत. येणार 9 चेंडू 30 ची गरज. एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीला मात्र नक्की झालाय. आडव्या बॅटनं मात्र नक्कीच खेळायचा होता. ऑन साईडला मात्र नक्कीच चेंडूला पाठवून दिला. एक धाव कम्प्लीट. चांगला थ्रो. फक्त ना फक्त एकच मिळाले. एखादा संघ जाऊन पोहोचलाय 18 धावा. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू फेकले गेलेत. 2 धावा, 1 विकेट आणि 1 डॉट. चांगला कमबॅक शाहबाज शेख याचा. अप्रतिम गोलंदाजी. किरण पवार सारख्या फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवला या खेळाडूने आणि सॉलिडेड टीमला. 8 मध्ये तुम्हाला करायचे 29. स्ट्राईकला फलंदाज रोहित केदारी. आडव्या बॅटनं खेळाचा प्रयत्न अजून एक मिस झालाय. अजून एक डॉट चेंडू सांगतात. चांगला कमबॅक शाहबाज शेख याचा आपल्या टीमला मात्र नक्कीच करून दिलाय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या अरबाज शेख याने परंतु त्यानंतर चांगला कमबॅक राहिलाय शाहबाज शेख याचा. फक्त ना फक्त 2 धावा आणि 1 विकेट. विकेट घेऊनचे अक्षय पवार. 7 चेंडू 29 धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं असलेला टीम सावली संघाला. तो येईल का रोहित केदारच्या बॅट मधून? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला मात्र नक्कीच चेंडू उचलायला फेकेल. डॉट चेंडू सांगता. स्ट्राईक मात्र नक्कीच स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न किरण पवारचा. आता तुम्हाला करायचे आहेत 6 चेंडू मध्ये 29 धावा. येणारे 6 चेंडू 29 धावा. 5 षटकार 29 धावा होताना पण सुद्धा आपण पाहिलेत. विनोद भगत आणि करण मडवी गावठाणचा हा खेळाडू किंजर ट्रॉफीमध्ये हा कारनामा झाला होता. सलग 6 चेंडू मध्ये 37 धावांची गरज होता. 6 षटकार ठोकले होते. 38 धावा आणि 6 षटकार ठोकले होते आणि 9 चेंडू मात्र नक्कीच त्या चेंडूवरती षटकार सुद्धा ठोकला होता आणि सामना विन केला होता करण मडवी याने. जिशान शेख मागच्या सामन्याचा हिरो. 1 षटक 1 धाव आणि 4 विकेट. तो जिशान शेख बॉन्ड ट्रॅक वरती आलाय 29 धावा डिपेंड करण्यासाठी. येणारे 6 चेंडू 29 ची गरज. 5 षटकार. किरण पवार स्ट्राईकला. किरण पवार स्ट्राईकला आहे तर गोलंदाज जिशान शेख मागच्या सामन्याचा हिरो. 6 मध्ये करायचे 29. एक हाय व्होल्टेज सामना. 5 षटकार डोकायला लागतील हा सामना जिंकायचा झाला. आडव्या बाडण्या खेळण्याचा प्रयत्न परंतु पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. सामन्यामध्ये नक्कीच अजून चुरस निर्माण झाली आहे. 5 मध्ये तुम्हाला करायचं 29. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला पाठवायला लागेल. किरण पवार याला गुणवत्ता मात्र आज सिद्ध करावं लागेल. किरण पवार याला पूर्णपणे जखडून ठेवलाय. 8 चेंडू मध्ये फक्त 14 धावा वर खेळतो किरण पवार. 5 मध्ये 29. एक्स्ट्रा कव्हरच्या मात्र नक्कीच उडवून दिलाय. बाउंड्री मात्र नक्कीच चालय. देर आहे परत दुरुस्त आहे. किरण पवारच्या बॅट मधून 4 धावा मात्र नक्कीच झाल्यात. खूप उशीर झालाय. 4 मध्ये तुम्हाला 25 करायचे आहेत. स्ट्राईकला किरण पवार. मोठा फटका इनसाइड आउट आणि आउट ऑफ द ग्राउंड. अक्षरशः फिल्डरच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत किरण पवारच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक तडाखा. 6 धावा.
तर नक्की षटकार ठोकला गेलाय. फलंदाज किरण पवारच्या बॅट मधून 6 धावा. क्रिकेटचा क्लास दाखवला गेलाय. 3 मध्ये तुम्हाला करायचं 19. एखादा आव्हानदार चेंडू या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल टीम सावळे संघाला. परंतु एखादा डॉट चेंडू पूर्णपणे नक्कीच बॅक करून देईल टीम आरसीसी पेठ संघाला. कमबॅक करावे लागेल टीम सावळे संघाला. हे मोठे फटके मात्र तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये खेचायला पाहिजे होते, पण तसं काही घडलं नाही. पण जिशान शेखवर मात्र नक्कीच प्रतिहल्ले चढवले गेलेत. 3 मध्ये 19. हाफ ट्रायकर मात्र नक्कीच ओढण्याचा प्रयत्न होता, पण सामना मात्र नक्कीच इथून फिनिश झालाय. तसेच आदरणीय सन्माननीय पेडगावचे विशाल जोशी साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपल्याला नक्कीच व्यासपीठ स्थान आपण व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 2 मध्ये 19. अरे 2 चेंडू आणि 19 ची गरज. स्विच हिटचा फटका मार नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगाला आदळला आणि पूर्णपणे या मॅच मध्ये पकड आपले नक्कीच मजबूत केली टीम पेठ संघाने. 1 मध्ये 19. पुन्हा स्विच हिटण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट मात्र नक्कीच ठरू शकतो आणि सामना जिंकलाय टीम आरसीसी पेठ संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम आरसीसी पेठ आणि हार्ड लक टीम सावळे संघ. आणि मैदानावरती बघा फॅन बेस. सागर पाटील